गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली आता हे लोक सुरू करते. शुभमचीच वाट बघत होतं, आलाय पूर्ण 1 तास लेट. तर आता आम्ही आहे वाईला. तर आता आम्ही चाललोय वरती महाबळेश्वरला. तर पूर्ण दिवस आता आमचा त्याच्यामध्येच जाणार आहे. दिवसभरात आम्ही काय काय करतो, कुठे फिरतो, कुठे खातो आणि काय काय करतो बघूया. पोचलोय आता पाचगणीला. थोडासा रिमझिमचा पाऊस पण पडतोय आता. आजचा तर ठीक आहे, पण आता उद्या आणि परवा शनिवार रविवार असल्यामुळे खूप ट्रॅफिक होईल असं वाटतं इथे. बघू आता पुढे जाऊन. संडे सुट्टी आहेत ना, तेच त्याच्यामुळे बघू. सुट्टी नाही. जाऊ दे या रोडनेच. आम्हाला असं वाटलं की इथं बाजूलाच असेल, पण नाही, ते अजून थोडस पुढे येईल. आता व्ह्यू बघा, पाऊस पण आहे आणि हे पण आहे. काय मिळतं त्या दुकानामध्ये? चणे, बाकीच्या हे ते वस्तू पण भेटतात. स्पेशल चणे आहेत. हे बघ, हेच होतं पाटिके. काय भारी दिसते. मस्त ना एकदम. नाश्ता तर करून आलोय, पण बघूया जर ह्या पावसात आपल्याला चाय आणि वडापाव भेटला तर मज्जाच वेगळी. गाड्या पण कसल्या चालल्या त्याचं. गवे पण आहे तिथे खूप. एखादा दिसला तर दाखवू भाई. मी बघितला एकदा गवा. मी पण बघितला एकदा. डेंजर एकदम. असले बॉडी बिल्डर असतात ना, उडवतीलच आपल्याला. तिथून तसं जर इथून गेलो असतो ना, तिथून अर्धा पाऊण तास लागला असेल. नाही एवढा नाही, 10 मिनिटाचा फरक. अरे तिथून 10 मिनिटाचं आहे काय? तिथून 10 मिनिटं म्हणजे हा तो गेला असता ना, आपण सरळ निघालो असतो. नाही, आता आम्ही मध्येच थांबलोय. लिंगमळ्याचा रस्ता, लिंगमळ्याचा. आणि हा व्ह्यू बघा. त्याला बोलतात नेचर. कसं आहे नेचर? फुल जंगलात दुतर्फा झाडी आहेत. पाठी पुढे आमच्या कोणीच नाहीये. फुल अंधार जंगलाच्या मधोमध्ये आम्ही आता. आणि पाऊस पडतोय. पूर्ण वातावरण हे झालंय. मस्त असं पावसाळा झालंय. पाऊस रिमझिम पाऊस पण पडतोय. पुढून एखादीच गाडी आली तर आली, नाही तर गाड्या या रोडला खूप तशा कमीच आहेत. बघू आता पुढच्या प्रवास अजून किती काय भेटतंय. उतरू काय खाली? बरोबर. काय भारी दिसतंय. प्रॉपर शूज घालून यायला पाहिजे, पण मी आलोय क्रॉक्स वरती. चला, जर इथून स्लिप झालो ना, सुट्टी पण भेटेल का नाही ते पण सांगतो नाही. ते काय रे, वाडा बिडासारखं काहीतरी घरासारखं. हा, अरे इथं घर वगैरे असणार आहे. पडलंय. महाबळेश्वरचं घनदाट जंगल. त्यात आम्ही दोघे इथं भर पावसात. गाडी आपली भाई आहे. हे बघा, आम्ही अरे तिथे जाऊ शकत होतो आपण. बेकरी इकडे पाठीमागे आहे का? अच्छा, मस्त रस्ता आहे एकदम ऑफ रोडिंग वाला. आणि समोर किलोमीटर आपल्याला किती लागेल? 1.5 समोर चालली है 4x4 जीप. अपन नहीं जा सकते, अपन के पास पंच है ना. ये लोग जा सकते हैं, फॉर्च्यूनर वाले ये लोग जा सकते हैं. ये अबे काय हे देख, जाम मार्केट जाम आहे बघ. अरे झाड बघ, इकडे घे.
इधर नाही झाड बघ, खतरनाक आर्टवाली फिलिंग. थोडस ट्रॅफिक जाम झालंय. नाही बसल अरे, फक्त ते कसं आतमध्ये बसलेत ना त्यामुळे तेवढा अंदाज नाही येत. पण इथं खड्डा आहे ना असा, खड्डेशे यार एक खतरनाक मस्त नजारा आहे. तर तिकडे दाखव बाय. बघ सीट बेल्ट पाठवूनच लावायला लागेल वाटतं. धर, पकड, पकड. हे बघ, हे झाड बघ. रिसॉर्ट आहे, फाउंटेन रिसॉर्ट म्हणून. ते 4x4 आहे ना त्यामुळे तो संकट चाललाय. खड्डे बिड्डे तो बघा ना. आम्ही आता धुक्यात नाही, आम्ही आता सुखात आहे. सुखात कसलं सुख आहे. टापोळा आणि कुठला पॉइंट हा, बॅबिंग्टन पॉइंट. बॅबिंग्टन पॉइंट. काय मस्त रस्ता आहे. पुढे काम चालू आहे. कृपया पर्यायी मार्ग निवडा. दर पर्यायी मार्ग हाच आहे. हाच आहे. आता मी सांगतो. तर मी तुम्हाला सांगितलं ना सेकंड ऑप्शन आम्ही काय ठेवलाय. तर आता आम्ही निघालोय सेकंड ऑप्शनला जायला. जवळजवळ इथून 26-27 किलोमीटर आहे. आणि पाऊस असा पडतोय आणि समोर असे धुके आहेत ना. अपने को सही सलामत जाना है, मेरे को ऑफिस भी जाना है. जल्दी जल्दी बोल, कल पनवेल निकलना है. पण अरे एवढं धुकं आहे काय माहिती. मोबाईल मध्ये एवढं दिसत या नाही पण दिसत असेल. पण आपल्या डोळ्यांना जेवढं दिसतंय ना मस्त, तेवढं फोन मध्ये नाही दिसणार. हा तेच ना, नाही वाटत आहे. पण असं फोन मध्ये एकदम क्लिअर वाटतंय की धुकं नाही येत करून. पण कसला फॉग आहे ना एकदम. मला आता काहीच रस्ता नाही समजत आहे. फॉग लाईट लावली म्हणजे समोरच्याला कळेल आपण येतोय करून. पण एवढ्या गाड्या नाहीत मला वाटतं आज शुक्रवारी म्हणून. मी बोलतो हा जर फॉग एवढं नसलं असतं तर रस्ता कसला असलं असतं ना एकदम. म्हणजे रस्ता तसा चांगला आहे. शौर्यवाडा इथे पण आहे काय बघू, थांबूया. जाऊ दे, पुढेच थांबू. आपण आहे ना काहीच दिसलं नाही मला. पण मी बोललो भाई एक सेकंड असं झालं कुठे रस्ता नाही. पाऊस तर पडतोय पण इथे खाली काय ते पण नाही दिसत. दिसते काय मला तर नाही काय दिसत आहे. किती खाली असले काय कळत नाही रे. रिबेल मोड ऑन. लँड स्लायडिंग झाले. हा हा खाली खाली असणार की आहे का नाही. कोयना बॅक वॉटर आहे ना पूर्ण. जेव्हापासून फेमस झाला नाही हा टापोळा तेव्हापासून बनवलं. हे बघ कसला मस्त व्ह्यू आहे. आपल्याला टर्न घ्यायचा आहे का आपल्याला. हा टने खाली जायचंय का. हे बाई खाली कुठं क्या हो गया तेरे को. अरे खाली एक रस्ता होता ना. तो खाली रस्ता नव्हता, डायरेक्ट हे होता. रस्ता होता काय रस्ता नव्हता, खाई होती भाई. बरोबर चाललंय आपण. बरोबर चाललंय ना. ठीक पाचची आहे. गाडी आली काय. पाचची गाडी नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. आता धुकंच एवढं आलंय दिसनच काय. जास्त वाढलं काय धुकं. हा वाढलंय. आता क्लिअर झालंय थोडा. एकदम प्रॉपर असं ते कोकणातलं ते भिंत असते. हा तशीच आहे. इधर है कुछ तो खाने का. खाने का लग रहा है इधर कुछ तो रहेगा. दवाखाना है. खाना बोलला तर दवाखाना आला. दवाखाना रिसॉर्ट खाली बघ ते टापोळा. असलं टेस्टी आहे, असलं टेस्टी ना की म्हणजे कम्पेअरच नाही करू शकत एवढा. नाही सॉरी, काजू पनीरची भाजी आहे आणि चपाती आहे. दो एक नंबर. एकदम सिम्पल आहे म्हणजे टेस्ट आहे ना एक नंबर. आम्ही जेवतो इथे आणि व्ह्यू बघा. मस्त मजा आली पाहिजे. जेवण खरंच क्लास होतं. काय सांगू तुला. हॉटेलचं नाव शिवसागर आणि हॉटेल शिवसागर घाटामध्ये. आणि जे जेवण होतं म्हणजे वर्थ.
वर्थ पेक्षा बोललो की आम्ही पैसे वसूल पैसे वसूल